चांदवडच्या फाडगाव हायस्कूलमध्ये रामभक्त शबरी मातेच्या बोरांचा सुगंध दरवळलाय। जगातील पहिला नाविन्यपूर्ण आगळावेगळा प्रयोग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांनी बोरांनी साकारली आहे श्रीरामाची प्रतिकृती। जगातील पहिलाच प्रयोग ठरल्याच्या प्रतिक्रिया कला क्षेत्रातून उमटल्या आहेत। 22 तारखेला अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे। त्यामुळे देशातील श्रीराम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। या अनुषंगाने चांदवड येथील भाटगावच्या नूतन माध्यमिक विद्यालय कला शिक्षक देव हिरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामचा जयघोष केलाय। कोट्यावधी भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या काही दिवसात दिमागदार तेवढ्याच पवित्र धार्मिक वातावरणात पार पडणार आहे। या निमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जातंय। रामायणातील शबरी मातेची रामभक्ती आणि उष्टी बोरं ही गोष्ट सर्वश्रुत आहे। बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देव हिरे यांना सुचली। अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी 8 बाय 8 फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे। बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्रीरामांची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरलाय। ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांची गर्दी होत आहे। या प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचं आवाहन मुख्याध्यापक विजय सानप आणि पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी केलं। अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली। विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कला शिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरित केलं। 3 कॅरेट बोरांच्या रंगांप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल 16 तास कला आणि भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली। यासाठी 3 कॅरेट बोरांचा वापर करण्यात आलाय। कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा आणि श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता। बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरलाय। ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांची गर्दी होत आहे। प्रतिनिधी संतोष बटाव, दिशा न्यूज येवला।